शहर की यातायात व्यवस्था सुचारू करने के लिए पिछले 2 दिनों से हिंगणघाट पुलिस की ओर से धड़ाधड़ कार्रवाई शुरू है। इसी पृष्ठभूमि में विधायक समीर कुड़ावार ने आज स्वयं सड़क पर उतरकर जारी यातायात कार्रवाई का प्रत्यक्ष जायजा लिया। इससे विधायक भी ऑन फील्ड नजर आए। इस दौरान विधायक समीर कुड़ावार ने उप विभागीय पुलिस अधिकारी सुशील कुमार नायक से यातायात कार्रवाई की जानकारी ली। साथ ही पुलिस थाना प्रभारी अनिल राउत सहित पुलिस अधिकारियों को आवश्यक निर्देश देते हुए यातायात जाम नियमों का उल्लंघन और नागरिकों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए प्रभावी कार्रवाई करने के संबंध में मार्गदर्शन किया। विधायक ने स्वयं सड़क पर मौजूद रहकर यातायात व्यवस्था का निरीक्षण किया। शहर में यातायात को अनुशासित और सुरक्षित बनाने के लिए प्रशासन के साथ नागरिक भी सहयोग करें, यातायात नियमों का पालन करें और सुरक्षित तरीके से वाहन चलाएं, ऐसी अपील विधायक समीर कुड़ावार ने इस दौरान की। हिंगणघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। 15 ऑगस्टला आपल्याकडे जी एक मोठी दुर्घटना झाली आणि त्यामध्ये शाळेच्या 3 मुली ह्या मरण पावल्या, हा एक फार मोठा आघात आणि धक्का पूर्ण हिंगणघाटच्या जनतेला बसला। आणि मग जेव्हा बघितलं की का होत आहे, त्याच्यामध्ये जी मुलं म्हणजे 18 वर्षाच्या आतली आहे, ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे, हे मुलं गाड्या चालवत आहेत आणि टिबल सीट चालवतात आहे, भरधाव वेगामध्ये या गाड्या चालवत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की अपघाताला निमंत्रण मिळतं। त्याच्यानंतर वाहतुकीचे नियम काही लोक पाळतात, काही लोक पाळत नाही। तर लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे। लोकसंख्या वाढते, रस्ता तितकाच आहे, ट्रॅफिक वाढलेला आहे। मग अशा वेळेला जर आपण वाहतुकीचं नियमाचं पालन केलं नाही तर काय होईल। आणि हे जे मुलं आहेत ज्यांना वाहतूक छोट्या गाड्या जायला पाहिजे, पण ह्या बाईक पण सुद्धा चालवतात, हे रॅश ड्रायव्हिंग करतात, हे होऊ नये म्हणून पोलीस विभागाने एक चांगली मोहीम हाती घेतलेली आहे आणि चौकामध्ये राहून लोकांना या संदर्भामध्ये अवेअर करत आहे, त्यांचे कागदपत्र तपासत आहे आणि हे मोहीम सुरू आहे। मी अभिनंदन करतो पोलीस विभागाचं, जिल्हाधिकारी मॅडम, कलेक्टर मॅडमचं अभिनंदन करतो, SDO तहसीलदार यांचं अभिनंदन करतो की आपण हे केलं पाहिजे आणि जनतेला आवाहन करतो की लहान मुलांना मोठ्या गाड्या देऊ नका आणि मुलांना लहान गाड्या देऊ नका, त्यामुळे अपघात होतात। त्यांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, हे आवाहन मी सर्व जनतेला करतो आणि पोलीस विभाग ही कारवाई करत आहे। काही लोकांना त्रास झाला असेल किंवा होत आहे, पण हे आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या मुलांच्या भल्यासाठी आहे, हिंगणघाट जनतेच्यासाठी आहे। हे सर्वांनी याची नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे।